गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ तारक मंत्राचे 11 आणि 21 दिवसांचे अनुष्ठान. पूर्ण माहिती. अनुष्ठान कोण करू शकतो? कोणतीही व्यक्ती, पुरुष, स्त्री, मुले, वृद्ध. कोणताही धर्म, जात, वय याची अट नाही. फक्त श्रद्धा हवी. कधी सुरुवात करावी? गुरुवार हा सर्वोत्तम दिवस. पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी किंवा स्वामी प्रकट दिनच्या आधीही करता येते. 11 दिवस किंवा 21 दिवस निवडा. 21 दिवस अधिक प्रभावी मानले जातात. संकल्प कसा करावा? पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र घाला. स्वामींचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा. दिवा आणि अगरबत्ती लावा. असेल तर उजव्या हातात थोडे शुद्ध पाणी, फूल आणि अक्षता घ्या. म्हणा, मी तुमचे पूर्ण नाव, गोत्र असल्यास स्वामींच्या साक्षीने आज संकल्प करतो किंवा करते की पुढील 11 किंवा 21 दिवस दररोज तारक मंत्र 11 किंवा 21 वेळा पठण करेन किंवा ऐकेन. माझी अडचण, रोग किंवा इच्छा पूर्ण होईल. स्वामी, हे व्रत पूर्ण करून घ्या. पाणी झाडाखाली किंवा स्वच्छ जागी सोडा. दररोजची पद्धत. वेळ सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी. दररोज एकाच वेळी. स्वच्छ जागी बसा. स्वामींचा फोटो समोर ठेवा. एक स्वच्छ काच किंवा तांब्याचा पेला घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. उजवा हात पाण्यावर ठेवा किंवा बोटे पाण्यात बुडवा. तारक मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा किंवा ऑडिओ ऐका. हात न उचलता पूर्ण संख्या पूर्ण करा. नंतर ते पाणी म्हणजे तीर्थ घरातील सर्वांनी थोडेसे प्या किंवा स्वतःवर आणि घरात शिंपडा. बाकीचे पाणी झाडाला द्या. वाया घालू नका. मोजणी कशी करावी? शेंगदाणे किंवा नाणी वापरा. एका बाऊलमध्ये 11 किंवा 21 ठेवा. प्रत्येक वेळी एक बाजूला घ्या. इतर सोपे नियम. गुरुवारी सुरुवात करणे उत्तम. मन एकाग्र ठेवा. नकारात्मक विचार टाळा. शक्य असेल तर आधी श्री स्वामी समर्थ नामजप थोडा करा. महिला, पुरुष, मुले सगळे करू शकतात. अनुष्ठान खंडित होऊ नये. एखाद्या दिवशी चुकले तर पुढच्या दिवशी दुप्पट करू नका. फक्त नियमितता राखा. महत्त्वाचे नियम. अनुष्ठान खंडित होऊ नये. एखाद्या दिवशी चुकले तर पुढच्या दिवशी दुप्पट करू नका. फक्त नियमितता राखा. मन एकाग्र ठेवा. नकारात्मक विचार टाळा. शक्य असेल तर आधी श्री स्वामी समर्थ नामजप थोडा करा. स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवशी अनुष्ठान थांबवता येते. पुन्हा सुरुवात करावी लागते असे नाही. फक्त त्या दिवस वगळा. मांस, मद्य, तंबाखू टाळा. शक्य असेल तर. स्वच्छता आणि श्रद्धा महत्त्वाची. फायदे. भीती, चिंता, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोग, आजार कमी होतात. घर आणि परिवाराचे रक्षण होते. अशक्य वाटणारे काम शक्य